नांदेड लेट झाली म्हटल्यावर आज मला पण जॉबवरती जाण्यासाठी लेटच होणार होतं. तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे मी तुम्हाला काहीतरी खादडताना दिसत असेल, जे की आहे चिकन चिल्ली आणि गोबी आणि नॉर्मली आपलं चटणी वगैरे शेजवानची. तर इथे मम्मी घरी नव्हती आज, म्हणजे मम्मीला यायला थोडं लेट होणार होतं, ती बाहेर गेलती. म्हणून मग मी येताना म्हटलं चला स्मिताला जाऊन मस्तपैकी मोमोज वगैरे खाऊ. पण तिथे मोमोजच नव्हते, त्यांनी ते डिस्कंटिन्यू केले होते. म्हणून मग चिकन चिल्लीच ऑर्डर केली, जी की मला संपली नाही आणि खूप दिवसांनी अशी निवांत एकटी जाऊन मी खात वगैरे होते. सो मज्जा येत होती सोलोमध्ये पण, म्हणजे एकटं लाईफ जगण्यात पण खूप जास्त मजा आहे हे मला कळलं. येता येता बालाजी मंदिर लागतं, खूप सुंदर मंदिर आहे. कधी तळेगावमध्ये आलात तर नक्की व्हिजिट करा. नंतर नाही तर घरी आले तर मला कळलं की हे लोक तर माझ्या आधीच पोहोचले, जे की घरी नव्हते. सो इथे तुम्हाला गणेशा मस्त अशी नट्टापट्टा केलेली दिसत असेल, कारण ती बाहेरून येऊन डायरेक्ट खेळायलाच लागली होती. मग तिची समजूत घालून तिला वरती घेऊन जाता आता तेवढ्यात मला इथे आमच्या बागेतल्या मोगऱ्याच्या झाडाला छान अशा कळ्या लागलेल्या दिसल्या. तर म्हटलं चला त्या आपण तुमच्यासोबत शेअर करूया, ज्याला की फुलं लागतील ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. घरी येऊन मला लगेच झोपायला लागतं, म्हणून इथं बेड बघा मम्मीने किती छान केलेला. पार्सल आणलेलं गणशूला खायला दिलं आणि मम्मीने इथे माझ्यासाठी हे गावठी पदार्थ आणले होते, जे की मला खूप आवडतात गावरान. नंतर चहा पिऊन आजचा दिवस संपवला. दॅट्स इट.